पाहत आहोत, त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत। 6 डिसेंबर 1956 रोजी हा सूर्य मावळला। महापरिनिर्वाण दिनाचा अर्थ विद्यार्थिनीने सांगितला की मृत्यू ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दिवसाला आपण महापरिनिर्वाण दिन म्हणतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनीही त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या, कवितेचं गायन केलं। त्यानंतर थोरात सरांनीही आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले। आपण परवाच एक मोठा कार्यक्रम बाबासाहेबांचा संविधान दिन साजरा केला, अगदी तोही उत्साहात साजरा केलेला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे अतिशय मोलाचं आणि महत्वाचं आहे। त्यांनी अगदी इतक्या गळ्या इतक्या चिखलामध्ये फसलेल्या, दलदलीत फसलेल्या समाजाला अगदी असा मायेचा हात देऊन वर घेतलं आणि समाज जागृत झाला। सरांनी मग एक त्यांचं मौलिक असा विचार सांगितला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। या ब्रीदाप्रमाणे समाजानंही त्या पद्धतीनं आपली उन्नती करून घेतली। सरांनी सांगितल्याप्रमाणे आता सध्या समाज हा प्रगल्भ झालेला आहे, सुशिक्षित झालेला आहे, शिकलेला आहे। मागं वळून जर पाहिलं पूर्वीच्या काळामध्ये तर हा समाज गाव कुसाबाहेर असायचा आणि मग या समाजाला अतिशय अस्पृश्य, याचा अर्थ तुम्हाला माहित आहे। अस्पृश्य म्हणजे कसल्याही प्रकारची त्यांची शिवता शिवत करून न घेणं, त्यांना कसल्याही प्रकारचं, त्यांना पाणी सुद्धा वाढताना कसं वाढलं जायचं, वरून आणि ओंजळीनं पाणी त्यांनी प्यायचं, म्हणजे स्पर्श होता कामा नये। अस्पृश्य म्हणजे काय, स्पर्श न करणे, इतक्यापर्यंत सावली सुद्धा पडू देत नव्हते। एवढंच नाही, जुन्या काळातला प्रसंग एखादा सांगितला तर तुम्हाला लक्षात येईल, इतकी दयनीय अवस्था होती की थुंकण्यासाठी पुढं गाडगा असायचं, त्यांनी जमिनीवर थुंकायचं सुद्धा नाही, थुंकायचा अधिकार नव्हता। आणि चालताना पायाची पावलं उठतील म्हणून मागं झाडू बांधलेला असायचा। बघा हे दृश्य तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे एवढा समाज। आणि एक समाज असा होता, एक समाज, बरेचसे समाज हे दलदलीतच होते, आणि मग एक समाज असा होता की त्यानंच फक्त पूजा अर्चा सगळं करायचं, बाकीचं कुणीही करायचं नाही, शिकायचं नाही। हे वारंवार तुम्हाला मी सांगतोय, बरोबर आहे। आणि मग बाबासाहेबांना एवढं महत्व का आहे आणि बाबासाहेब एवढे मोठे का आहेत आणि त्यांच्या पुस्तकावर हा देश कसा चालतो, संविधानावर, हे आपल्याला या मागच्या काही उदाहरणातून समाज पुढे किती आला, प्रगल्भ किती झाला। आजच्या काळामध्ये रोटी बेटी हे सुद्धा व्यवहार होऊ लागले। रोटी बेटी म्हणजे काय, कशाला म्हणायचं रोटी बेटी, रोटी